कृष्ण जन्माष्टमी येते तर त्यासाठी नैवेद्य बनवावा लागेल। नैवेद्यासाठी मस्त अशी धन्याची पंजिरी आणि झटपट बनवलेलं लोणीची रेसिपी मी घेऊन आली। नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला तर मग फार वेळ न घालवता मस्त अशी रेसिपीला सुरुवात करूयात। तर रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी ते 1 वाटी धने घेतलेले आहेत। ज्या वाटीने धने घेतलेत त्याच आकाराची ही वाटी आहे। तिने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर वाटून घेणार आहोत आपण। तूप घेतलेला आहे 1 टीस्पून। ही बडीशेपेची पावडर आहे। तुमच्याकडे जर बडीशेपेची पावडर नसेल तर तुम्ही 1 टीस्पून इतकी बडीशेप घेऊ शकता आणि बडीशेप भाजून बारीक करून घ्यायची या धन्याबरोबर। केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत माखनसाठी। थोडेसे बदाम, काजू, मनुके, आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि विलायची घेतलेली आहे। चला आता इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे। या पॅनमध्ये प्रथम आपण धने घालून बारीक गॅसवरती मस्त बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत। 1 वाटी धने आहे, स्वच्छ करून घेतलेले आहेत, झाडून पाकडून निवडून। आता बारीक गॅसवरती खरपूस धने भाजल्यामुळे याची पावडर अगदी स्मूथ छान होते, रवाळ होत नाही। खाताना पंजिरी खूप छान लागते। आता हे धने भाजतायत तोपर्यंत मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं। यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेऊयात आणि अगदी बारीक वाटून घेऊयात। अगदी फाईन वाटून घ्यायचे आहे। एकसारखे हलवत हलवत आपल्याला धन्याचे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत धने आपण भाजून घेणार आहोत। एकसारखे बारीक गॅसवर हलवत हलवत 5 ते 7 मिनिटं लागतात आपले धने बारीक व्हायला। तोपर्यंत मी साखरही वाटून घेतली। साखर अर्धी वाटी होती तर वाटून थोडी एका वाटीला थोडीशी कमी झालेली आहे, तर आपल्याला एवढीच साखर हवी आहे। धने छान खरपूस भाजून घेतलेले आहेत रंग बदलेपर्यंत। आता थंड झाल्यानंतर आपण हे धने वाटून घेऊयात। धने पूर्णपणे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या त्याच छोट्या भांड्यामध्ये मी घेणार आहे आणि झाकण लावून मस्त बारीक फाईन पावडर करून घेणार आहे। पावडर आपण चाळूनही घेणार आहोत जेणेकरून जे काही क्रिस्टल राहिलेले असतील धन्याचे ते निघून जातील आणि आपल्याला फाईन पावडर मिळेल। आपल्याला फाईन पावडर हवी आहे। पंजिरीसाठी मोस्टली फाईन पावडरच लागते याची, त्यामुळे झाकण लावून वाटून घेते। आता त्याची पावडर करेपर्यंत आपण बदाम काजू कसे रफली चॉप करून घ्यायचे आहेत ते दाखवते। असा एक बदाम घ्यायचा, मधून फक्त कट करून घ्यायचा आहे। जास्त बारीक अशा तुकड्यांची गरज नाही आहे पंजिरीत। असे थोडे मोठे मोठेच तुकडे पंजिरीत घातले तर खाताना खूप क्रंची आणि छान लागतात। तुपात भाजून घालायचे आहेत, त्यामुळे अगदी व्यवस्थित असे कट करून घ्यायचे जसं मी दाखवते त्या पद्धतीने। काजूही आपल्याला असेच कट करून घ्यायचे, मधून एक काप द्यायचा आणि मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। काजूही तसेच कट करून घेणार आहे मी। बदाम सगळे कट करून झाले। आता काजू दाखवते। एका काजूच्या 2 भाग करायचे। या पद्धतीने मी सगळे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत। मनुके हे आहेत। चला आता एक प्लेट घेतलेली आहे, जो आपण ट्रे घेतला होता तोच आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवायचं। पावडर अगदी फाईन झालेली आहे। चांगले धने भाजले की अशी मस्त पावडर होते, अशी आपल्याला पावडर हवी आहे। चला आता ही पावडर सगळी व्यवस्थित चाळून घेऊयात। सगळी चाळून घ्यायची, जे काही थोडेफार कण राहतील ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला। धने चांगले भाजलेले असल्यामुळे जास्त काही पावडरीत कण राहिलेले नाही आहेत, थोडेसे कण राहिलेले आहेत। मस्त दिसते ना पावडर, मस्त अशी खायलाही छान लागते पंजिरीही। आता याच ज्या वाटीने साखर घेतली होती ती साखरही यामध्ये ओतून घेऊयात। वाटून घेतली होती ना, जेणेकरून साखरेतही जे काही कण राहिलेले असतील, क्रिस्टल राहिलेले असतील ते निघून जातील। अगदी व्यवस्थित आपल्याला फाईन साखरही मिळेल। सगळं असं व्यवस्थित चाळून घ्यायचं। प्रसाद आहे, प्रसादासाठी सगळ्यांना हे वाटण्यासाठी मी करत आहे आणि भगवंताला या पंजिरीचा अष्टमीला गव्हाच्या पिठाची पंजिरी नाहीत बनवत, धन्याची पंजिरी बनवतात, म्हणून म्हटलं आज याचीच रेसिपी करून दाखवावी तुम्हाला। असं व्यवस्थित सगळं परत मिक्स करून घ्यायचं। साखर चाळल्यामुळे हलकी होते आणि या पावडरीमध्ये पटकन मिसळली जाते। अगदी मस्त दाबून दाबून हे पावडर आणि साखर एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला। पाहू शकता या पद्धतीने। आता पंजिरीचं तर सगळं रेडी झालेलं आहे। थोडं काजू बदाम तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत फ्राय करून, जेणेकरून क्रंचीनेस येईल त्याला आणि खाताना यामध्ये खूप छान लागतील। आता एका बाजूला एक पॅन ठेवून घेतलेला आहे। या पॅनमध्ये 1 टीस्पूनलाही कमी मी तूप घातलेलं आहे। अगदी थोडंसं तूप घालायचं, आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजायचे आहेत म्हणून।
आता पॅनमध्ये तूप थोडंसं घालून घेतलेलं आहे, सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घेतले, मनुके अगदी फुगेपर्यंत आणि हे क्रंचीनेस येईपर्यंत, काजू बदामना इथपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर 2 मिनिटं एकसारखं हलवत अगदी छान असे ड्रायफ्रुट्स मी भाजून घेतलेले आहेत. काढून घेऊयात. एका बाजूला प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवणार आहे. आपली साखर यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे हे ड्रायफ्रुट्स अगदी थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये घालणार आहोत. तोपर्यंत आपण माखन कसं बनवायचं ते पाहूयात. ही पंजिरी ही रेडी झालेली आहे, बाजूला ठेवून देऊयात. 1 वाटी घेतलेली आहे, झटपट असं आपण माखन बनवतोय. तर या मोठी वाटी घ्यायची थोडीशी, यामध्ये 1 टीस्पून इतकं तूप घ्यायचं आहे. घरचं घरगुती केलेलं तूप आहे हे, 1 टीस्पून घेतलेलं आहे. आता बर्फाचे 2 आईस क्यूब घेणार आहे मी. आईस क्यूबचा 1च तुकडा घ्यायचा आणि अगदी गरगर मस्त यामध्ये फिरवून घ्यायचा. आपल्याला मस्त असं माखन भेटतं. 2 आईस क्यूब यामध्ये घातले, पण गरज नाही आहे, मी 2 घातले होते, तुम्ही 1 घातलं तरीही चालेल. आता हे एकसारखं फिरवायचं. एकसारखं फिरवायला थांबायचं नाही, एकसारखं फिरवून व्यवस्थित घ्यायचं. एकसारखं मस्त फिरवून एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेलं आहे आपलं माखन. पाहू शकता अगदी पांढरं शुभ्र मऊ लुसलुशीत असं माखन लोणी तयार झालेलं आहे. श्रीकृष्ण त्यांना साखर आणि लोण्याचा नैवेद्य फार आवडतो, त्यामुळे तुम्हीही आवर्जून या जन्माष्टमीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्याही भगवंतांना असाच नैवेद्य दाखवा. आता हे सगळं मी काढून घेणार आहे एका छोट्या वाटीमध्ये. भगवंतांना नैवेद्य दाखवायचं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मी बनवलेलं आहे. आता लोणी बनवून बाजूला ठेवून दिलं. ड्रायफ्रुट्स आपले थंड झालेले आहेत. सगळे ड्रायफ्रुट्स यावरती घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं करताना आपला हात कोरडा असायला हवा. भांडी जी वापरली आहे ती कोरडी असायला हवीत, जेणेकरून पंजिरी जास्त दिवस राहिली तरीही खराब होणार नाही, अगदी मस्त लागेल. त्यामुळे सगळं व्यवस्थित पाणी न लावता व्यवस्थित वाटून घ्यायचं. झाली आहे ना किती भारी, मस्त दिसते ना. तुम्हीही या अष्टमीला हा प्रसाद नक्की करून तुमच्या भगवंतांना दाखवा. कृष्णाष्टमीला हा प्रसाद आवर्जून केला जातो. मस्त असा आपला प्रसाद रेडी झालेला आहे. ही पंजिरी जर बिना पाणी लावता व्यवस्थित जर राहिली तर 1 महिनाभर या पंजिरीला काहीही होत नाही, अगदी मस्त लागते. चला तर तयार आहे आपली पंजिरी. दाखवते एकदा व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे. दोन्ही रेसिपी एकाच ठिकाणी घेऊन दाखवून घेते तुम्हाला. तरी एका बाजूला ठेवून दिली. आता माखनवरती साखर घातलेली नव्हती, साखर घालून दाखवते. तुमच्याकडे खडी साखर असेल तर आवर्जून घाला, पण माझ्याकडे नव्हती म्हणून बारीक साखर होती, ती बारीक साखर थोडीशी घालून घेतली. वरून केशराच्या काड्या थोड्याशा घातल्या, जेणेकरून अतिशय अप्रतिम असं दिसायला अट्रॅक्टिव्ह होईल. आणि डेकोरेशनसाठी म्हणून मी हे वापरलेलं आहे. थोडंसं केसराच्या काड्या घालून घेतल्या आणि तयार आहे आपली रेसिपी. पाहू शकता अशी पंजिरी ही रेडी झाली आणि लोणीही रेडी झालेलं आहे. तर मंडळी, कशा वाटल्या तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि तुम्ही बनवल्या तर कशा झाल्या हेही नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक शेअर सबस्क्राईब.